बघा, आपण सहकाराचं 7वं प्रकरण पाहिलेलं आहे. त्या प्रकरणाचं नाव होतं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आपण त्याच्या अगोदर नागरी सहकारी बँक हे प्रकरण पाहिलं. नागरी सहकारी बँक कशाला म्हणायचं, नागरी सहकारी बँकांना कोणती कार्य पार पाडावी लागतात आणि नागरी सहकारी बँकांच्या पुढं कोणत्या समस्या आहेत त्या समस्याही पाहिल्या. आणि चालू वर्षी काय केलंय की त्या समस्यावर उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्या उपाययोजनाही आपण पाहिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कोणती कार्य पार पाडावी लागतात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या समस्या कोणत्या आणि या समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाययोजना करावयाच्या, या सर्व बाबींचा विचार आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नंतरचं प्रकरण आहे ते म्हणजे राज्य सहकारी बँक. प्रकरण आहेत आपल्याला अभ्यासक्रमासाठी 10. त्यामध्ये प्रकरणं आपण पाहिलेत आतापर्यंत 7. वेळोवेळी व्हिडिओ आपण घेतलेले आहेत. नंतर आपण ऑनलाईनच्या माध्यमातून हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. 7 प्रकरणं आपण अगदी व्यवस्थितपणे अभ्यासलेली आहेत. जो भाग अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे तो भाग ज्या त्या वेळेस व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या वेळेस सांगितलेला आहे, अभ्यासक्रमामधून हा भाग वगळलेला आहे म्हणून. आता आपण पाहतोय 8 नंबरचं प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. हे प्रकरण छोटं आहे. त्याच्यानंतर 9वं प्रकरण आहे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण. त्याच्यामध्ये तर बराचसा भाग अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. फक्त साधारणतः 2च प्रश्न त्याच्यावरती फक्त अभ्यासायचे आहेत आपल्याला. उद्दिष्टे आणि आवश्यकता, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे आणि आवश्यकता. अन्यथा त्याच्या पुढचा सगळा भाग वेगवेगळ्या संस्था वगैरे सगळ्या अभ्यासक्रमामधून वगळलेले आहेत. आणि शेवटचं प्रकरण आपल्याला पाहिजे जागतिक अर्थव्यवस्थेचं. जर हा भाग आपण जर विचारात घेतला तर 1 महिन्यामध्ये हा भाग पूर्णपणे आपला संपतोय. 1 महिना सुद्धा त्याच्यासाठी खूप कालावधी झाला. आम्ही शिकवणारे शिक्षक आमच्या पद्धतीनं हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आम्ही आमच्या डोक्यावरचं ओझं खाली हळूहळू कसं घेता येईल याचा आम्ही विचार करतोय आणि तुमच्या डोक्यावरचं ओझं कसं वाढल याचा आम्ही विचार करतो. एका बाजूला आमच्या डोक्यावरचं वजन कमी होतंय आणि तुमच्या डोक्यावरचं वजन वाढत जातंय. त्यामुळं तुमच्यासाठी फार तर एप्रिलमध्ये जर परीक्षा बोर्डाची होणार असं गृहीत धरलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने फक्त बाकी आहेत. 3 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आणखीन 12वीत आल्यासारखं सुद्धा वाटत नाही काय जणाला. पण तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा. परीक्षा ही डेफिनेटली होणारच आहे. कशी होईल, किती होईल, किती अभ्यासक्रमावरती होईल तो भाग वेगळा. 25% वगळलेला अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलेलाच आहे. त्याच्यामध्ये जर समजा आणखी वाढ झाली, आणखी अभ्यासक्रम वगळला शासनाने तर तोही तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणखी कोणता अभ्यासक्रम वगळलेला आहे किंवा अभ्यासक्रमामधून वगळलेला भाग कोणता आहे एका कागदावरती नोंद करून ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवरतीही टाकला जाईल किंवा मी वैयक्तिक त्या ग्रुपवरती टाकेल
की जेणेकरून तुम्हाला आणखीन ती मदत होईल की हा अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, तो सोडून तुम्हाला अभ्यास करायचा. एखाद्या वहीवरती लिहून काढा कोणतं किंवा पुस्तक तुम्ही विकतच घ्या. मी पहिल्यापासून सांगतोय, सगळ्यात तुमच्या 12वीमध्ये सगळ्यात चांगलं पुस्तक कोणतं असेल तर सहकारचं पुस्तक सगळ्यात चांगलं. साध्या सोप्या भाषेमध्ये व्यवस्थितपणे समजेल असं ते मांडलेलं पुस्तक आहे. त्यामुळं पुस्तक घ्या. त्या पुस्तकामध्ये जो अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे ते तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती काहीतरी सिम्बॉल टाका अभ्यासक्रमामधून वगळलेला, आणि उर्वरित जो अभ्यास आहे तो अभ्यासक्रम तुम्ही पुस्तकामधून अभ्यास करा. नोट्स वगैरे देणं तर काय आता हे शक्यच नाही. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वगैरे कसं असेल बोर्डाच्या परीक्षेला, हे प्रकरण एवढं राज्य सहकारी बँक झालं की फक्त केवळ त्याच्यासाठी वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला ती कल्पना दिली जाईल आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला, जे मुलं शाळेत येत नाहीत त्यांच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वगैरे सगळा भाग त्यामध्ये टाकला जाईल. तर सहकाराचं हे जे प्रकरण आहे 8वं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. पाठीमागं मी बोललो होतो महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याची जी रचना आहे ही रचना त्रिस्तरीय, बरोबर आहे. अगदी गाव पातळीवर प्राथमिक पतपुरवठा संस्था, गाव पातळीवर प्राथमिक पतपुरवठा संस्था, त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ही बँक जिल्हा स्तरावर कार्य करते. आणि शिखर पातळीवर राज्य सहकारी बँक, ही राज्य स्तरावर कार्य करते. ही बँक गाव पातळीवर काम करते, ही बँक जिल्हा पातळीवर काम करते किंवा जिल्हा स्तरावर कार्य करते, आणि ही जी बँक आहे ही बँक राज्य स्तरावर कार्य करते. ही बँक सर्वोच्च पातळीवर बँक आहे आज आपण जी अभ्यासतोय ती. त्यामुळं या बँकेला शिखर बँक असंही म्हणतात. शिखर शिखरावर आहे काय, म्हणून त्या बँकेला शिखर बँक असंही संबोधलं जातं. आता बघा, प्राथमिक पतपुरवठा संस्था जी आहे ही प्राथमिक पतपुरवठा संस्था शेतकऱ्याशी संपर्क साधते, शेतकऱ्यांशी किंवा प्रत्यक्ष सभासदांशी संपर्क साधते आणि कर्ज पुरवठा या सभासद वर्गाला करण्याचा प्रयत्न ही प्राथमिक पतपुरवठा संस्था करते. या बँकेचा प्रत्यक्ष शेतकऱ्याशी संबंध येत नाही. या बँकेचं नियंत्रण असतं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर. कोणत्या बँकेचं? राज्य सहकारी बँकेचं नियंत्रण असतं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नियंत्रण असतं प्राथमिक पतपुरवठा संस्थेवर किंवा प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थेवर. या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं नियंत्रण असतं. या शिखर बँकेचा प्रत्यक्ष संबंध शेतकऱ्यांशी कधीही येत नाही. तुम्ही आजूबाजूला कुठं अवतीभोवती शाळेतनं येताना जाताना कुठं सुट्टीला गेल्यानंतर कुठं बोर्ड ऐकलाय का तुम्ही की राज्य सहकारी बँक मर्यादित फडशिरस, राज्य सहकारी बँक मर्यादित गिरवी, ऐकले का कुठं? नाही. कारण ही बँक प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी या बँकेचा संपर्कच येत नाही. ही बँक एका राज्यासाठी एक राज्य सहकारी बँक असते.
जवळजवळ 36 ते आपल्या भारतामध्ये किती राज्य आहेत? महाराष्ट्रात राज्य किती आणि महाराष्ट्रात जिल्हे किती? बघा, महाराष्ट्रात जिल्हे किती आणि भारतात राज्य किती? मग महाराष्ट्रात जेवढे जिल्हे तेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. लक्षात येते का? बघा, भूगोलचे विद्यार्थी आहेत तुम्ही सगळे, आहे का नाही? तुम्हाला माहीत पाहिजे, असंच सुद्धा माहीत आहे, असंच माहीत सगळ्याला, प्रत्येकाला माहीत असेल की महाराष्ट्रात जिल्हे किती आणि आपल्या भारतात राज्य किती असेल, माहीत असेल, आहे माहीत, सरांनी शिकवलं सुद्धा असेल. आणि राज्य सहकारी बँक म्हणजे जेवढे जिल्हे तेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बरोबर आहे? माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं 36 का काहीतरी जिल्हे आहेत महाराष्ट्रात, बरं का? तेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. आणि देशात राज्य किती? आता ते घरी गेल्यानंतर बघा, तेवढ्या राज्य सहकारी बँका म्हणजे एका राज्यासाठी एक राज्य सहकारी बँक स्थापन केली जाते. आणि ही बँक त्या राज्यातील जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करण्याचं काम, पतपुरवठा करण्याचं काम या शिखर बँकेचं. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका करत असतात. म्हणजेच या राज्य सहकारी बँकेचं पतपुरवठ्याच्या रचनेमध्ये जी त्रिस्तरीय रचना आहे पतपुरवठ्याची, त्या पतपुरवठ्याच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये या बँकेचं स्थान सर्वोच्च स्थानी असतं. म्हणून या बँकेला शिखर बँक असंही संबोधलं जातं. परीक्षेला विचारलं जातं ऑब्जेक्टिव्हमध्ये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टिंबटिंब स्तरावर कार्य करते. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणत्या स्तरावर कार्य करते? जिल्हा स्तरावर कार्य करते. आणि राज्य सहकारी बँक टिंबटिंब स्तरावर कार्य करते म्हटलं तर राज्य स्तरावर कार्य करते, हे लक्षात राहू द्या. 1914 मध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाहताना सुद्धा आपण अभ्यास केला होता. पहा, 1914 मध्ये केंद्र सरकारनं मॅक्लेगन समितीची स्थापना केली आणि देशामध्ये मॅक्लेगन समितीला अभ्यास करण्यासाठी सांगितलं की आपल्या देशामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन करण्यास काही हरकत आहे का? त्या मॅक्लेगन समितीनं अभ्यास केला आणि 1915 साली मॅक्लेगन समितीनं अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुरू केल्या पाहिजे. आणि त्याच मॅक्लेगन समितीनं 1915 मध्ये शासनाला किंवा केंद्र सरकारला अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये या मॅक्लेगन समितीनं सांगितलं जसं जिल्ह्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गरजेची आहे तशीच प्रत्येक राज्यासाठी एक राज्य सहकारी बँकेची आवश्यकता आहे. आणि त्या अहवालाचा स्वीकार केला आणि शासनानं राज्य सहकारी बँका सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि प्राथमिक सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी राज्य सहकारी बँक असणं फार महत्त्वाचं आहे. आणि राज्य सहकारी बँक स्थापन करून त्या राज्यातील किंवा देशातील शेती क्षेत्राचा सहकाराच्या माध्यमातून विकास घडवून आणणं शक्य होईल. म्हणून या बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली. आता महाराष्ट्रामध्ये मुंबई प्रांतामध्ये 11 ऑक्टोबर 1911 रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली. आणि प्रत्येक राज्यासाठी एक राज्य सहकारी बँक असते. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सुरू केली.
तुम्हाला जर गेल्या वर्षी थोडंफार काय आठवत असेल तर वर्तमानपत्र जर वाचले असतील तर बघा तुम्ही, लक्षात येईल थोडंफार की राज्य सहकारी बँकेमध्ये फार मोठा घोटाळा झाला, संचालक मंडळावरती गुन्हे दाखल केले, संचालक मंडळ बरखास्त केलं आणि राज्य सहकारी बँकेचे एवढे एवढे संचालक त्यामध्ये दोषी आहेत असं वर्तमानपत्रामध्ये वगैरे बातम्या येत होत्या पहा. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रासाठी स्थापन झाली आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या राज्य सहकारी बँकेच्या सभासद असतात. आणि महाराष्ट्रात जी राज्य सहकारी बँक स्थापन झाली त्या बँकेचं मुख्य कार्यालय कुठं आहे तर मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मुख्य कार्यालय त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. आता सहकारी तत्वावर राज्यामध्ये शेती व्यवसायाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्य सहकारी बँकेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून या बँकेला राज्य सहकारी बँक असं म्हणतात. म्हणजेच सहकारी तत्वावर राज्यातील शेती व्यवसायाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च बँकेला राज्य सहकारी बँक असं म्हणतात. शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी राज्य पातळीवर जी बँक सुरू केलेली आहे त्या बँकेला राज्य सहकारी बँक असं म्हटलं जातं. आणि राज्यातील सहकारी चळवळ आणि रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ही राज्य सहकारी बँक महत्त्वाची भूमिका पार पाडते. दुसरी एक व्याख्या सांगितलेली आहे, राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी, राज्यातील सहकारी संस्थांना म्हणजे सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना. जरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिला आपण DCC बँक असं म्हणतो, ही बँक जरी या संस्थांना कर्ज पुरवठा करत असली तरी ही बँक स्वतः करत नाही, यांच्याकडून हिंदी घ्यायचं आणि ह्यांच्याकडून ह्या संस्थांना पुरवायचं हे काम ही बँक करत असते. म्हणून राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय, अशी ही व्याख्या या बँकेची केलेली आपल्याला दिसून येते. राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक, राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी, अर्थपुरवठा म्हणजेच कर्ज पुरवठा आणि कर्ज पुरवठा म्हणजेच पतपुरवठा. अर्थपुरवठा, कर्ज पुरवठा, पतपुरवठा या सगळ्याचा अर्थ एकच, हे लक्षात राहू द्या. मग राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी जी बँक आहे ती बँक म्हणजे राज्य सहकारी बँक होय, अशी ही व्याख्या त्या ठिकाणी या बँकेची केलेली दिसून येते. आता जी राज्य सहकारी बँक जी आहे ती राज्य सहकारी बँक भांडवल जे गोळा करते, ती भांडवल कोणकोणत्या मार्गाने गोळा करते तर त्या ठिकाणी राज्य सहकारी बँक राज्यातील ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत या बँका राज्य पातळीवरील सहकारी संस्थांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करताना दिसून येते. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या राज्य सहकारी बँकेचं सभासद होत असताना प्रवेश फी भरावी लागते आणि ही प्रवेश फी हे राज्य सहकारी बँकेचं भांडवल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शिखर बँक भागांची विक्री करून किंवा शेअर्सची विक्री करून, म्हणजे राज्य सहकारी बँक कोणत्या बँकेला शेअर्स विकणार? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेअर्स विकणार आणि या बँकेचे सभासद होताना प्रवेश फी भरावी लागते. प्रवेश फीची रक्कम मोजकी असली तरी सुद्धा ते भांडवल राज्य सहकारी बँकेला उपयोगी पडतं. राखीव निधी उभारून, राखीव निधीचे प्रकार वगैरे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. राखीव निधी उभारून नाबार्ड म्हणून एक संस्था आहे,
राष्ट्रीय कृषी विकास ग्रामीण बँक किंवा राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक, ज्याला नाबार्ड असं संबोधलं जातं, तर या नाबार्डकडून कर्ज उपलब्ध करून घेतलं जातं आणि रिझर्व्ह बँकेकडून सुद्धा कर्ज घेऊन राज्य सहकारी बँक भांडवल गोळा करत असते. आणि राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक असते. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या राज्य सहकारी बँकांच्या सभासद असतात. शिवाय DCC बँक तर सभासद असतातच, शिवाय राज्य पातळीवरील इतर सहकारी संस्थांनाही, इतर ज्या काही सहकारी संस्था असतील पण त्या आकाराने मोठ्या, उदाहरणार्थ सहकारी तत्वावरील साखर कारखाना, सहकारी तत्वावरील सूतगिरण्या, त्याचबरोबर सहकारी तत्वावरील मोठ्या बँका, या बँका या राज्य सहकारी बँकांच्या सभासद असतात. अलीकडच्या काळात पूर्वी राज्य सहकारी बँकेचं सभासदत्व व्यक्तींनाही दिलं जात होतं, पण आता व्यक्तींना सभासदत्व राज्य सहकारी बँक देत नाही. त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या मोठ्या ज्या सहकारी संस्था आहेत, त्या सहकारी संस्था या बँकेच्या सभासद असतात. आता जे राज्य सहकारी जी बँक आहे, या राज्य सहकारी बँकेला काही कार्य पार पाडावी लागतात. कोणती कार्य पार पाडावी लागतात ते आपल्याला पाहायचं आहे. आता पुस्तकामध्ये बघा राज्य सहकारी बँकांची कार्य दिलेली आहे. आता राज्य सहकारी बँकांची जी कार्य आहे, ही कार्य कोणती? राज्य सहकारी बँकेची कार्ये. आता राज्य सहकारी बँकांची कार्य कोणती आहेत? त्यामध्ये पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. हे राज्य सहकारी बँकेचं महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. सहकारी संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे हे राज्य सहकारी बँकेचं कार्य आहे. त्यानंतर कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण. कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणं हे राज्य सहकारी बँकेचं कार्य आहे. त्यानंतर सहकारी संस्थांच्या कार्यात एकसूत्रता निर्माण करणे. एकसूत्रता निर्माण करणे. त्याचबरोबर नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. त्यानंतर बँकिंग सेवा पुरवणे. पुढचं कार्य आहे बँकिंग सेवा पुरवणे. त्यानंतर 7वं कार्य आहे ग्रामीण उद्योगांना कर्ज पुरवठा करणे. ग्रामीण उद्योगांना कर्ज पुरवठा करणे. त्यानंतर पुढचं कार्य आहे कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे. कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे. त्यानंतर 9वं कार्य आहे शाखा विस्तार करणे. शाखा
विस्तार करणे आणि 10वं कार्य आहे राज्य सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. राज्य सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. एवढी कार्य या राज्य सहकारी बँकेला पार पाडावी लागतात. परीक्षेमध्ये प्रत्येक बँकेवरती प्रश्न किती तयार होत आहेत? कार्य, समस्या, उपाय, 3च प्रश्न तयार होतात. कार्य, समस्या आणि उपाय. मग नागरी सहकारी बँकांची कार्य, नागरी सहकारी बँकांच्या समस्या आणि नागरी सहकारी बँकांच्या समस्यावरील उपाय. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्य, समस्या आणि त्यावरील उपाय. तसंच राज्य सहकारी बँकांची कार्य, राज्य सहकारी बँकांच्या समस्या आणि त्याच्यावरती उपाय. असे 3 प्रश्न प्रत्येक बँकेवरती विचारले जातात. आता नागरी सहकारी बँकांची कार्य आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यामध्ये बरंचसं साम्य आहे. ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, मग सुरक्षित खण असेल, ATM सुविधा असतील, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ह्या सुविधा उपलब्ध करून देणं हे नागरी सहकारी बँकेचं कार्य आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं सुद्धा कार्य आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी नागरी सहकारी बँकांची कार्य कोणती आहेत, या बँकेला कोणती कार्य पार पाडावी लागतात, या बाबीचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आता राज्य सहकारी बँक बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काय करत होती? सभासदाकडून आणि बिगर सभासदाकडून ठेवी स्वीकारण्याचं काम करत होती. बरोबर आहे. तसंच राज्य सहकारी बँक ही सभासदाकडून आणि बिगर सभासदाकडून ठेवी स्वीकारण्याचं काम राज्य सहकारी बँक करते. आता राज्य सहकारी बँकेचे सभासद कोण? राज्य सहकारी बँकेचं सभासद कोण? तर राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. बरोबर आहे. मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था या बँकेच्या सभासद आणि बिगर सभासद म्हणजे सभासद नाहीत त्यांच्याकडून सुद्धा ठेवी स्वीकारण्याचं काम या बँका करताना दिसून येतात. तसेच बिगर सभासदाकडून ठेवी स्वीकारून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कसा कर्ज पुरवठा करता येईल याचा विचार राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणामध्ये करते. त्याचबरोबर जिल्हा परिषद माहिती आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते. तसं जसे सोलापूर जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद, सांगली जिल्हा परिषद, म्हणजे जेवढे जिल्हे 36 जिल्हे तेवढ्या 36 जिल्हा परिषदा. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, सगळ्या जिल्हा परिषदा आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था. मग आपली नातेपुते एज्युकेशन सोसायटी सुद्धा त्यामध्ये आली. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज सुद्धा आलं. रय्यत शिक्षण संस्था सुद्धा आली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सुद्धा आल्या. म्हणजे सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, नगरपालिका, जेवढ्या नगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सर्व नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, ह्या सगळ्यांकडून राज्य सहकारी बँका ठेवी स्वीकारण्याचं काम करते. आणि राज्य सहकारी बँकेमध्ये ह्या सर्व प्रकारच्या संस्था ठेवी ठेवतात. राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ज्या भांडवलाची गरज आहे त्या भांडवलाची गरज पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी राज्य सहकारी बँक करताना दिसून येते. म्हणून ठेवी स्वीकारणं हे राज्य सहकारी बँकेचं
महत्त्वाचं कार्य मानलं जातं. त्यानंतर पुढचं कार्य आहे सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. आता आपण अभ्यासतोय राज्य सहकारी बँक. राज्यामध्ये जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व राज्यातील इतर ज्या काही सहकारी संस्था आहेत, इतर मग सहकारी विपणन संस्था असेल, गेल्या वर्षी तुम्ही अभ्यासलेली आहे, ग्राहक सहकारी भांडार असेल, सहकारी प्रक्रिया संस्था असेल, सहकारी विपणन संस्था असेल, अशा ज्या काही मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था असतील, औद्योगिक सहकारी संस्था असेल, अशा मोठ्या आकाराच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचं काम राज्य सहकारी बँक करत असते. म्हणजेच राज्यातील सर्व प्रकारच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्यामध्ये जेवढ्या सहकारी खरेदी विक्री संस्था, राज्यातील सर्व प्रकारच्या प्रक्रिया संस्था, राज्यातील सर्व प्रकारच्या गृहनिर्माण सहकारी संस्था, राज्यातील सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रक्रिया संस्था कर्ज पुरवठा करण्याचं काम या संस्थांना राज्य सहकारी बँकेचं असतं. त्यामुळं राज्य सहकारी बँक कर्ज पुरवठा करण्याचं महत्त्वाचं काम या बँकेकडून केलं जातं. त्यानंतर पुढचं कार्य आहे कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण. कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचं काम या राज्य सहकारी बँकेचं असलेलं दिसून येतं. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना राज्य सहकारी बँक कर्ज पुरवठा करते किंवा इतर ज्या काही सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांना सुद्धा कर्ज पुरवठा करण्याचं काम राज्य सहकारी बँक करत असते. मग ह्या वेगवेगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि वेगवेगळ्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यांना कर्ज पुरवठा जो केलेला आहे त्या कर्ज पुरवठ्यावर योग्य नियंत्रण ठेवण्याचं काम या राज्य सहकारी बँकेचं असलेलं दिसून येतं. तर अशा ज्या काही सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्था यांना कर्ज पुरवठा करतायत. राज्य सहकारी बँक ह्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते. मग कर्ज पुरवठा केल्यानंतर राज्य सहकारी बँकेची जबाबदारी संपली का? तर नाही. ज्या ज्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा केलाय, ज्या ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा केलाय त्या सर्व कर्ज पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम या राज्य सहकारी बँकेचं असलेलं दिसून येतं. म्हणून ज्या बाबीसाठी कर्ज घेतलेलं आहे त्या बाबीसाठीच कर्जाचा वापर केला जातोय का हे पाहण्याचं काम या राज्य सहकारी बँकेचं असलेलं दिसून येतं. तसेच सहकारी संस्थांना कर्ज दिल्यानंतर त्यांनी कर्जाचा अयोग्य वापर टाळून, म्हणजे त्या सहकारी संस्थांनी कर्जाचा अयोग्य वापर टाळून थकबाकीचं प्रमाण मर्यादित ठेवलं पाहिजे. म्हणून राज्य सहकारी बँकांना अशा सहकारी संस्थांना वेळोवेळी सूचना दिल्या पाहिजे की थकबाकी कमी असली पाहिजे, थकबाकीचं प्रमाण कमी असलं पाहिजे. ह्या हेतूनं या ठिकाणी बँकांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत. म्हणून कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचं काम या राज्य सहकारी बँकेचं असलेलं दिसून येतं.
म्हणजे विद्यार्थ्यांनो, आज आपण राज्य सहकारी बँक म्हणजे काय, राज्य सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या व्याख्या मॅक्लेगन समितीनं शिफारसी केल्यामुळं प्रत्येक राज्यासाठी एक राज्य सहकारी बँक स्थापन केली जाते. राज्य सहकारी बँकेच्या सभासद कोणाला होता येतं, राज्य सहकारी बँक भांडवल उभारणी कोणकोणत्या मार्गाने करते, या बाबीचा आज आपण विचार केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेला कोणती कार्य पार पाडावी लागतात, त्यामध्ये आज आपण पहिलं कार्य विचारात घेतलं होतं ठेवी स्वीकारणे. त्यानंतर दुसरं आपण कार्य विचारात घेतलं सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणं, की राज्य सहकारी बँक सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करते. राज्यातील सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी ग्राहक संस्था, सहकारी खरेदी विक्री संस्था, औद्योगिक सहकारी संस्था अशा वेगवेगळ्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचं काम राज्यातील राज्य सहकारी बँकेचं असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपण तिसरं कार्य पाहिलं, कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणं, हेही कार्य आपण विचारात घेतलेलं आहे. याच्या पुढची जी कार्य आहेत ती कार्य आपण नंतरच्या तासाला पाहूया. धन्यवाद. बरोबर